नमस्कार मंडळी, आपलं स्वागत करतो मी जयदेव कुंभारे तुम्हा सगळ्यांच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि महत्त्वाची माहिती आहे की सध्या UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आयडी पोर्टलवर तांत्रिक काम किंवा सिस्टम अपडेट मेंटेनन्स सुरू आहे. त्यामुळे वेबसाईट ती बंद आहे मित्रांनो. तुम्हाला जर काही काम करायचं असेल, अपलोड करायचं असेल किंवा रिन्यू करायचं असेल आपला UDID कार्ड, तर सध्या तुम्ही करू शकणार नाही. कारण पहा, जेव्हा सरकारकडून वेबसाईट सर्व्हर अपडेट केला जातो किंवा डेटा सुरक्षितचे काम चालते, तेव्हा काही काळासाठी युजर्सना लॉग इन करणे, नवीन नोंदणी करणे किंवा प्रमाणपत्र डाउनलोड करताना जमत नाही मित्रांनो. म्हणून पहा, संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ करण्यासाठी आपल्याला कार्डची आवश्यकता असते. पण हा कार्डच आपल्याला रिन्यू नाही होणार, काही नाही होणार, तर आपलं सगळं काम रखडते मित्रांनो. पोर्टल सध्या बंद आहे, म्हणून तुम्हाला आपलं UDID सर्टिफिकेट काढता येत नाही तिथून. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया पण तुम्ही करू शकत नाही. पण घाबरण्याचं काही कारण नाही मित्रांनो. हा फक्त ठराविक काळासाठी असतो. हा प्रॉब्लेम नेहमीसाठी नसतो. तुम्हाला जर रिन्यू करायचे आहे आपलं कार्ड किंवा डाउनलोड करायचे आहे किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे, तर ह्या वेबसाईटची गरज पडते. पण घाबरण्याचं काही कारण नाही आहे. घाबरण्याचं कारण नाही. हा एक तात्पुरता प्रॉब्लेम आहे, तांत्रिक बिघाड आहे, टेक्निकल इश्यू आहे. म्हणून पोर्टल पूर्णपणे बंद झालेलं नाहीये. म्हणून लाभार्थ्यांनी काळजी करू नये. ओके, हा प्रॉब्लेम जो आहे हा 2 ते 7 दिवसामध्ये ठीक होईल. म्हणजे 4-5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस लागतील. पण वर्किंग डेज लागतात त्याला, म्हणजे सुट्टीचा दिवस नाही पाहिजे. ठीक आहे. पण काही वेळेस सर्व्हरवर जास्त लोड आल्यामुळे वेबसाईट काही तास, 1-2 तास बंद चालते, संथ चालते, कमी चालते. म्हणून हे पोर्टल लवकरच सुरू होणार आहे. म्हणून यास घाबरण्यासारखी काही गरज नाही. तुम्ही आपले फॉर्म लवकरात लवकर भरू शकाल मित्रांनो. आणि पहा, काही वेळ तुम्ही वाट पहा वेबसाईटवर रात्रीच्या वेळी किंवा पहाटे जेव्हा ट्रॅफिक कमी असते, तेव्हा लॉग इन करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि ऑफलाईन कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा मित्रांनो. ओके, ऑफलाईन कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे. आणि पहा, तोपर्यंत संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे इतर दाखले, उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, सगळे डॉक्युमेंट गोळा करून ठेवा. मग तुम्हाला काम करण्यास सगळं इझी होऊन जाते. बरोबर आहे. आणखी महत्वाची गोष्ट आहे, जर डाऊट वाटला तुम्हाला तर अधिकृत केंद्राशी संपर्क साधा. म्हणजे अडचण जास्त राहिली तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र किंवा समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून अपडेट घेऊ शकता. मित्रांनो, घाबरण्याचे काही कारण नाही. लवकरात लवकर वेबसाईट सुरू होईल. मग तुम्ही आपले रिन्युअलचे कामं, डाउनलोडचे कामं आणि नवीन नोंदणीचे कामं पण लवकरात लवकर करू शकाल. त्यात काही घाबरण्याची गरज नाहीये. हा एक मेंटेनन्स सुरू आहे, त्यामुळे हे बंद आहे सध्या. पण काही दिवसांनी, 2-3, 4-5 दिवसांनी सुरू होऊन जाईल. म्हणजे सरकारच तळमळीमध्ये आहे, जेणेकरून 30 जून पर्यंत सगळ्यांचे UDID कार्ड काढणार. पहा, आनंदाची बातमी आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करा. ओके.